श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींची मनोभावे सेवा करतो. कोणी जप करतं, कोणी पोथी वाचतं, तर कोणी केवळ दर्शनाने धन्य होतं. पण जेव्हा आपण देवघरात नैवेद्य दाखवतो, तेव्हा अनेकदा आपल्या मनात शंका येते की स्वामींना नक्की काय आवडतं किंवा नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत कोणती. स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. त्यांना कशाचीही कमतरता नाही, पण ते केवळ भक्ताच्या भावाचे भुकेले आहेत. तरीही अक्कलकोटच्या वास्तव्यात आणि स्वामींच्या लीलामृतामध्ये अशा काही विशिष्ट पदार्थांचा उल्लेख येतो जे स्वामींना अत्यंत प्रिय होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींना नैवेद्यात कोणते पदार्थ अर्पण करावेत आणि नैवेद्य दाखवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेली आहे स्वामींना प्रसन्न करण्याची सोपी गुरुकिल्ली. स्वामी समर्थांच्या नैवेद्याचा विचार केल्यास सर्वात पहिले नाव येते ते केवळ म्हणजे पिठलं भाकरी आणि कांदा. स्वामींनी नेहमीच साधेपणाचा पुरस्कार केला. अक्कलकोटमध्ये अनेकदा श्रीमंत लोक पंचपक्वाने घेऊन येत, पण स्वामींना मात्र गरीब भक्ताची घरची भाकरी आणि पिठलं जास्त गोड लागे. स्वामींना चवळीची आमटी आणि बाजरीची भाकरी देखील अत्यंत प्रिय होती. यातून स्वामी आपल्याला शिकवतात की ईश्वराला महागडे पदार्थ नकोत, तर तुमच्या घामाच्या कष्टाची आणि प्रेमाची भाकरी हवी आहे. जर तुम्ही श्रद्धेने कोरडी भाकरी जरी ठेवली तर स्वामी ती आनंदाने स्वीकारतील. तर आपण जाणून घेऊया गोड नैवेद्यात नक्की काय आपण अर्पण करावे. विशेष प्रसंगी किंवा गुरुवारी जेव्हा आपण गोड नैवेद्य दाखवतो तेव्हा खालील पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. महाराष्ट्रीयन परंपरेनुसार पुरणपोळी हा सर्व देवांचा राजनैवेद्य आहे आणि स्वामींना देखील तो खूप आवडतो. दुधात बनवलेली तांदळाची खीर ही लक्ष्मीची रूपे मानली जाते. स्वामींना खिरीचा नैवेद्य दाखवल्याने घरात समृद्धी येते. स्वामींना रानमेवा विशेषतः बोरे खूप आवडायची. अक्कलकोटच्या लीलेमध्ये आपण वाचतो की स्वामी बोर किती आवडीने खात असत. तसेच केळी आणि चिक्कू देखील स्वामींच्या आवडीचे आहेत. अक्कलकोटला गेल्यावर आपण पाहतो की तिथल्या महाप्रसादाची चव काही वेगळीच असते. गरम गरम वरण भात आणि त्यावर साजूक तुपाची धार हा स्वामींचा अत्यंत आवडीचा नैवेद्य आहे. स्वामींच्या नैवेद्यात कधीही कांदा लसूण नसावा असे काही लोक मानतात, मात्र पिठलं भाकरीसोबत कांदा स्वामींनी स्वतः स्वीकारला आहे. तरीही देवघरातील नैवेद्य शक्यतो सात्विक असावा असे शास्त्र सांगते. नैवेद्य केवळ देवासमोर ठेवणे म्हणजे नैवेद्य दाखवणे नव्हे, त्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे, ती आपण जाणून घेऊया. पहिली म्हणजे स्वच्छता. नैवेद्य बनवताना तो अत्यंत शुद्धतेने आणि स्वामींचं नाव घेत बनवावे. नैवेद्याच्या ताटाभोवती उजव्या हाताने पाण्याचा वेढा घालावा आणि डोळे मिटून स्वामींना प्रार्थना करावी, हे स्वामी हा माझा प्रसाद स्वीकारा. दुसरं म्हणजे प्राणमुद्रा. हाताने नैवेद्याचा घास देवाकडे दाखवताना प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, वानाय स्वाहा या मंत्राचा उच्चार करावा. यामुळे तो नैवेद्य सूक्ष्म स्वरूपात देवाला अर्पण होतो. तिसरं म्हणजे तुळशीचं पान. नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवल्याशिवाय तो पूर्ण मानला जात नाही. तुळशीमुळे नैवेद्य शुद्ध आणि सात्विक होतो. स्वामी म्हणतात, तुम्ही जे खाता तेच मला अर्पण करा. याचा अर्थ असा की आपण जे अन्न ग्रहण करतो ते शुद्ध असावे. जर आपण वाईट मार्गाने मिळवलेला पैसा अन्नासाठी वापरला तर तो नैवेद्य स्वामी स्वीकारत नाहीत. मी खूप छान स्वयंपाक केला हा अहंकार न ठेवता स्वामींनी दिलेल्या अन्नातून मी त्यांनाच अंश अर्पण करत आहे, हा भाव महत्त्वाचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तो स्वतः एकट्याने न खाता घरातील सर्वांना आणि शक्य असल्यास गरजूंना वाटावा. वाटल्याने प्रसादाची शक्ती वाढते. नैवेद्यासोबतच स्वामींना काही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत ज्याने स्वामी प्रसन्न होतात. स्वामींना हिना किंवा मोगऱ्याचे अत्तर खूप आवडते. नैवेद्य दाखवताना कापसाच्या बोळ्याला थोडेसे अत्तर लावून स्वामींना चरणापाशी ठेवावे. शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आणि उग्र वास नसलेली अगरबत्ती नैवेद्याच्या वेळी नक्की लावा. वातावरण प्रसन्न असेल तर स्वामींचा वास तिथे कायम राहतो. तर आपण जाणून घेऊया गुरुवारी नक्की काय विशेष करावे. गुरुवारी स्वामींचा वार असल्याने त्या दिवशी विशेष नैवेद्य असावा. शक्य असल्यास हरभरा डाळीचे पदार्थ किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ अर्पण करा. जर काही शक्य नसेल तर केवळ साखर आणि फुटाणे यांचा नैवेद्यही स्वामी मोठ्या प्रमाणे स्वीकारतील. स्वामींना अक्कलकोटची पेढे देखील खूप आवडतात.
त्यामुळे भक्तांनी आणलेले पेढे ते आनंदाने स्वीकारत. भक्त हो, स्वामी समर्थांना नैवेद्यात काय प्रिय आहे यापेक्षा तुम्ही तो किती प्रेमाने अर्पण करता हे महत्त्वाचे आहे. तुमची एक भाकरीसुद्धा श्रद्धेने असेल तर श्री स्वामी अक्कलकोट सोडून तुमच्या घरी धावत येतील. अशक्य शक्य करतील स्वामी या विषणावर विश्वास ठेवून तुमची सेवा सुरू ठेवा. तुम्ही स्वामींना नैवेद्यात काय अर्पण करता किंवा तुम्हाला काय अनुभव आला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा सर्व स्वामी भक्त ग्रुपमध्ये हा विशेष व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमची प्रगती होवो आणि स्वामींची कृपादृष्टी तुमच्या घरावर सदैव राहो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका चैतन्यदायी व्हिडिओसह. धन्यवाद.